मी तिथे अद्रक घेत होते, तिथेच ती बाजूला ते वडापाव दाखवायला लागली. मी बोलले काय आहे ते? तर म्हणे किरी आहे. तर मी बोललो बघू. बघितलं तर खरोखर त्याच्यात वलवल वलवल किरी करतात बेसन मध्ये. तर ती बोलली मी परत द्यायला जाते. बोललो नको थांब. मग मी वार्ड ऑफिसरला फोन केला, म्युन्सिपाल्टी वाले आले. मग त्याही सांगितलं त्याला बंद कर. ते बंद करायला तयार नाही. अजून त्यांचं दुकान चालूच आहे. त्याला 1 तास होऊन गेला. आणि मग ठाण्याहून त्या लोकांनी साहेबाला बोलवलंय. आता ते चालले त्यांची कारवाई. आता पुढे काय होईल बघा, कारण गोरगरीब बिचारे भुकेला खातात. काय बोलतात ना, भुकेला कोंडा आणि झोपाला धोंडा, अशी परिस्थिती गरीब दुबल्यांची. भुकेला कोंडा मिळाला तरी खातात आणि झोपाला धोंडा डगर मिळाला तरी झोपतात. अशी परिस्थिती गोरगरिबांची. काय करायचं, कसे दिवस काढायचे गरीब दुबळे बिचारे. कर्जात कसाऱ्यावरनं इकडे धंदा करायला लोक येतात. तेवढे लवकर काही चपाती भाजी करून आणू शकत नाही. मग गजानन वडापाव आल्याकडनं वडापाव घेतात, खातात. ते एक किरे पडलेलं खायचा. पैसे काय कमी करते का? पैसे घेतो ना जास्त तो. मग ह्याच्यासाठी काहीतरी करा ना. देवेंद्र फडणवीस एवढा मोठा माणूस, त्याने काहीतरी या गरीब दुबळ्यांची दखल घ्यावी. काय प्रकार घडलाय नेमका? नाश्त्यासाठी मला वडापाव पाहिजे होता. मी गजानन वडापावच्या इथे गेले आणि तिथून 3 वडापाव घेतले आम्ही तिघींसाठी. तिथेच गेलो तर किडी आढळल्या त्याच्यामध्ये. मला खायला बसले म्हणजे असे खाल्ले 2-3 घास आणि किडी आढळल्या. तसंच घेऊन मी ते ताई बोलले मला की इकडे जायचं म्हणून मी आले. काशीबाईंना. काय काम करता तुम्ही? काय नाही, घरातच असे. आता दिवाळीचं हे लावलंय मध्ये, स्टॉल लावले आम्ही. कांबेरे. मी डोंबिवलीला कधी सण असला तर थोडा धंदा करायला येते आपला, फक्त पाळा पाचोला घेऊन. आम्ही गजानन इथून वडापाव घेतले, पण आम्ही खायला जेव्हा चटणी उघडली तर त्याच्यामध्ये किडी होत्या. तर ते मी त्यांना दाखवायला घेऊन येत होते रिटर्न द्यायला. तर मला या ताई भेटल्या, काशीबाई ताई भेटल्या. त्यांनी सांगितलं का मी तुझ्या जोडीला येते. आणि त्यांनी म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसवाल्यांना सगळ्यांना बोलावली, साहेबांना, आणि त्यांचे सेटर बंद केले. पण त्यांनी परत चालू केले ते सेटर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.